वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे. वेतन 18,840 ते 45,000 रुपये या रेंजमध्ये मिळणार आहे. खूप चांगलं वेतन बघायला मिळत आहे. पात्रता 10वी उत्तीर्ण विद्यार्थी इलिजिबल आहेत. 12वी उत्तीर्ण विद्यार्थी देखील अप्लाय करू शकतात. डिप्लोमा तुमचं झालेलं असेल किंवा ITI झालेलं असेल तरीही तुम्ही अप्लाय करू शकता. पदवी झालेले विद्यार्थी अप्लाय करू शकतात. MBA झालेले विद्यार्थी देखील अप्लाय करू शकतात. कोणत्याही शाखेतील इंजिनिअरिंग पदवी तुमच्याकडे असेल तरीही तुम्ही अप्लाय करू शकता. तर या पदांविषयीची डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. त्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर देखील करा. तुमचे जे मित्र नोकरीच्या शोधात असतील त्यांच्यासोबत हा व्हिडिओ जरूर शेअर करा. महत्त्वाची नोट, माझ्या सगळ्या व्ह्यूअर्सना आणि सबस्क्रायबर्सना मनापासून खूप खूप धन्यवाद. चला तर आजचं नोटिफिकेशन कव्हर करू. AI एअरपोर्ट सर्व्हिसेस अंतर्गत ह्या जागा भरल्या जाणार आहेत. वॉक इन इंटरव्ह्यू होणार आहेत. भारतातील स्त्री आणि पुरुष उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. फिक्स टर्म कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर या जागा भरल्या जाणार आहेत आणि 3 वर्षानंतर हा कॉन्ट्रॅक्ट रिन्यू केला जाईल. AI एअरपोर्ट सर्व्हिसेस इज अंडर मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशन अँड फॉर्म विथ अन एम टू प्रोव्हाइड अनयुनिफाईड ग्राउंड हँडलिंग सर्व्हिसेस, रॅम, पॅसेंजर, बॅगेज, कार्गो हँडलिंग अँड केबिन क्लिनिंग. तर मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशन यांच्या अंडर ही कंपनी कार्य करते. ही कंपनी रॅम, पॅसेंजर, बॅगेज, कार्गो हँडलिंग अँड केबिन क्लिनिंग या क्षेत्रामध्ये कार्य करते. एज्युकेशनल क्वालिफिकेशन आपण बघू. ड्युटी मॅनेजर पॅसेंजरची पोस्ट आहे. या पदासाठी ग्रॅज्युएट झालेले उमेदवार अर्ज करू शकतात. विथ 16 इयर एक्सपिरियन्स या पदासाठी मागितलेला आहे, परंतु इतर जी पदं आहेत त्यासाठी एक्सपिरियन्स मागितलेला नाही. एक्सपिरियन्स इन पॅसेंजर हँडलिंग फंक्शन्स विथ अन एअरलाईन और एअरपोर्ट ऑपरेटर. पॅसेंजर सर्व्हिसचे रिलेटेड एक्सपिरियन्स असणे आवश्यक आहे आणि यामध्ये 4 वर्षाचा एक्सपिरियन्स हा मॅनेजरियल किंवा सुपरवायझरी कॅपॅसिटीचा असावा. कॉम्प्युटरचं ज्ञान असणं आवश्यक आहे. 45,000 रुपये सॅलरी या पदासाठी दिली जाणार आहे. तसेच अप्पर एज लिमिट 55 वर्ष दिलेली आहे. नेचर ऑफ जॉब इथे दिलेला आहे. पॅसेंजरला सर्व्हिस प्रोव्हाइड करणं याविषयीचं काम आहे. 3 शिफ्टमध्ये हे काम केलं जाणार आहे. यामध्ये नाईट शिफ्ट देखील असणार आहे. रोटेशन बेसिसवरती शिफ्ट्स असतील आणि तुमच्या एलिजिबिलिटी प्रमाणे कॅज्युअल लिव्ह, सिक लिव्ह, प्रिव्हिलेज लिव्ह आणि EPFO देखील मिळणार आहे. पुढचं पद आहे ज्युनियर ऑफिशियल टेक्निकल. या पदासाठी इंजिनिअरिंगमध्ये बॅचलर डिग्री मिळवलेले विद्यार्थी अप्लाय करू शकतात. स्ट्रीम्स आहेत मेकॅनिकल, ऑटोमोबाईल, प्रोडक्शन, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन. तर ह्या स्ट्रीममधून इंजिनिअरिंग झालेले उमेदवार अर्ज करू शकतात. तसेच उमेदवाराकडे लाईट मोटर व्हेकल आणि हेवी मोटर व्हेकलचं व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे. ते जर तुमच्याकडे नसेल तर अपॉइंटमेंट झाल्यानंतर 12 महिन्यांच्या आत उमेदवाराने ते मिळवणं आवश्यक आहे. प्रिफरन्स विल बी गिवन टू दोज विथ एव्हिएशन एक्सपिरियन्स. ज्या उमेदवारांना एक्सपिरियन्स असेल त्यांना प्रिफरन्स दिला जाईल. 29,760 रुपये सॅलरी दिलेली आहे. 28 वर्षे एज लिमिट दिलेली आहे. शासकीय नियमानुसार कास्ट वाईज एज रिलॅक्सेशन मिळणार आहे. या पदासाठी शिफ्ट वाईज काम असणार आहे. तसेच इतर बेनिफिट्स देखील मिळणार आहेत. पुढचं पद आहे कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह. या पदासाठी पदवी झालेले विद्यार्थी अप्लाय करू शकतात. ज्या उमेदवारांना टिकेटिंग आणि कार्गो याविषयी काम केल्याचा अनुभव असेल त्यांना प्रिफरन्स दिला जाईल. वेतन मिळणार आहे 24,960 रुपये. एज लिमिट 28 वर्षे. कॉम्प्युटरचं ज्ञान उमेदवाराला असणे आवश्यक आहे. तसेच इंग्लिश आणि हिंदी भाषा लिहिणे आणि वाचणे यावरती उमेदवाराचे प्रभुत्व असावे. ज्युनियर कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह या पदासाठी 12वी उत्तीर्ण उमेदवार अप्लाय करू शकतात. तसेच या कामाचे रिलेटेड अनुभव असेल तर प्रिफरन्स दिला जाईल. कॉम्प्युटरचं ज्ञान आणि इंग्लिश आणि हिंदी भाषेचं ज्ञान उमेदवाराला असणे आवश्यक आहे. 21,270 रुपये सॅलरी मिळणार आहे. 28 वर्षे एज लिमिट दिलेली आहे. पुढचं पद आहे रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह. रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह या पदासाठी मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, प्रोडक्शन, इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल यापैकी कोणत्याही एका स्ट्रीममधून डिप्लोमा झालेल्या उमेदवारांनी अर्ज करायचा आहे किंवा ITI झालेले उमेदवार देखील या पदासाठी अर्ज करू शकतात. ITI मध्ये मोटर व्हेकल, ऑटो इलेक्ट्रिकल, एअर कंडिशनिंग, डिझेल मेकॅनिक, बेंच फिटर, वेल्डर यापैकी कोणत्याही एका ट्रेडमध्ये उमेदवाराचं शिक्षण झालेलं असावं. तसेच उमेदवाराकडे हेवी मोटर व्हेकलचं ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे. उमेदवाराला स्थानिक भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. 24,960 रुपये सॅलरी मिळणार आहे. एज लिमिट 28 वर्षे दिलेली आहे. रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्हच्या ह्या पोस्ट आहेत. या पदासाठी देखील शिफ्ट वाईज काम असणार आहे आणि इतर बेनिफिट्स देखील मिळणार आहेत. युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हरची पोस्ट आहे. या पदासाठी 10वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. तसेच उमेदवाराकडे हेवी मोटर व्हेकलचं ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे.
सॅलरी मिळणार आहे 21,270 रुपये. 28 वर्षे एज लिमिट दिलेली आहे आणि शासकीय नियमानुसार कास्ट वाईज एज रिलॅक्सेशन देखील मिळणार आहे. पुढचं पद आहे हँडीमॅन हँडी वुमन. या पदासाठी 10वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. उमेदवाराला इंग्लिश भाषा ही वाचता येणे आणि समजणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराला लोकल भाषा आणि हिंदी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. 18,840 रुपये सॅलरी मिळणार आहे. एज लिमिट 28 वर्षे दिलेली आहे. रोटेशन बेसिसवर शिफ्ट वाईज काम असणार आहे. जे उमेदवार इलिजिबिलिटी क्रायटेरिया कंप्लीट करत आहेत त्यांनी पर्सनली वॉक इन इंटरव्ह्यूला जायचं आहे. ड्युटी मॅनेजर, पॅसेंजर, ज्युनियर ऑफिसर, टेक्निकल, कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह आणि ज्युनियर कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह या पदासाठी पर्सनल इंटरव्ह्यू होणार आहेत. तसेच ग्रुप डिस्कशन देखील होणार आहे. त्यासाठी उमेदवारांनी आपली राहण्याची व्यवस्था करणे आवश्यक आहे. रॅम सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, युटिलिटी एजंट कम रॅम ड्रायव्हर या पदासाठी ट्रेड टेस्ट होणार आहे. तसेच पर्सनल इंटरव्ह्यू होतील. हँडीमॅन आणि हँडी वुमन या पदासाठी फिजिकल एन्ड्युरन्स टेस्ट होणार आहे. यामध्ये वेट लिफ्टिंग आणि रनिंगची टेस्ट होईल. जे उमेदवार ह्या टेस्ट क्लिअर करतील त्यांचे पर्सनल इंटरव्ह्यू होतील. हाऊ टू अप्लाय, उमेदवारांनी वॉक इन इंटरव्ह्यूला जायचं आहे. ॲड्रेस इथे दिलेला आहे. त्याचप्रमाणे इंटरव्ह्यूला जाताना उमेदवारांनी 500 रुपयाचा डिमांड ड्राफ्ट घेऊन जायचा आहे आणि हा ड्राफ्ट AI एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड यांच्या नावाने असावा. पेएबल ॲट मुंबई. SC/ST कॅटेगरीच्या उमेदवारांनी फी भरायची नाही. उमेदवारांनी डिमांड ड्राफ्टच्या पाठीमागे स्वतःचं पूर्ण नाव आणि मोबाईल नंबर लिहिणे आवश्यक आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाताना किंवा इंटरव्ह्यूला जाताना उमेदवारांनी आपला एक पासपोर्ट साईज कलर फोटोग्राफ सोबत घेऊन जाणे आवश्यक आहे. ज्याचं बॅकग्राऊंड हे व्हाईट असलं पाहिजे. हा फोटोग्राफ 3 महिन्यापूर्वीचा नसावा, लेटेस्ट असला पाहिजे. लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स टू बी अटॅच्ड विथ द ॲप्लिकेशन ऑफ दिस ॲडव्हर्टाइजमेंट. ओरिजिनल सर्टिफिकेट शुड नॉट बी सबमिटेड अलॉंग विथ द ॲप्लिकेशन बट शुड बी बॉट फॉर व्हेरिफिकेशन. उमेदवारांनी आपल्या सगळ्या डॉक्युमेंट्सच्या झेरॉक्स कॉपीज फॉर्मला जोडायच्या आहेत. ओरिजिनल सर्टिफिकेट्स उमेदवारांनी सोबत घेऊन जायचे आहेत, ते तिथे सबमिट करायचे नाहीत. उमेदवाराकडे पासपोर्ट असेल तर तो देखील सोबत घेऊन जायचा आहे. OBC कॅटेगरीच्या उमेदवारांनी आपले सर्टिफिकेट देखील सोबत घेऊन जायचं आहे. जर तुम्ही गव्हर्नमेंट, सेमी गव्हर्नमेंट, पब्लिक सेक्टर, अंडरटेकिंग किंवा ऑटोनॉमस बॉडीजमध्ये कार्यरत असाल तर तुम्ही आपल्या ऑफिसकडनं नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट मिळवायचं आहे आणि ते देखील डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाताना सोबत घेऊन जायचं आहे. जनरल कंडिशन्स, पिरियड ऑफ कॉन्ट्रॅक्ट, फिक्स्ड टर्म कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर या जागा भरल्या जाणार आहेत. प्रेझेंटली द कॉन्ट्रॅक्ट इज फॉर 3 years अँड सेम इज रिन्युएबल सब्जेक्ट टू असेसमेंट ऑन द परफॉर्मन्स. फिक्स्ड टर्म कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर या जागा भरल्या जाणार आहेत. प्रेझेंटली द कॉन्ट्रॅक्ट इज फॉर 3 years अँड सेम इज रिन्युएबल सब्जेक्ट टू असेसमेंट ऑन द परफॉर्मन्स. 3 वर्षानंतर उमेदवाराच्या परफॉर्मन्सनुसार हा कॉन्ट्रॅक्ट रिन्यू केला जाईल. द जॉब इज ट्रान्सफरेबल टू एनी स्टेशन इन इंडिया. भारतामध्ये ज्या ठिकाणी एअरपोर्ट्स आहेत आणि या कंपनीची सर्व्हिस आहे त्या ठिकाणी उमेदवारांचे ट्रान्सफर होऊ शकते. हा जॉब ट्रान्सफरेबल आहे. उमेदवारांनी संपूर्ण ॲप्लिकेशन भरायचं आहे. इनकम्प्लीट ॲप्लिकेशन विचारात घेतलं जाणार नाही. जे उमेदवार प्रेझेंटली या कंपनीमध्ये काम करत आहेत आणि दिलेला इलिजिबिलिटी क्रायटेरिया फुलफिल करत आहेत ते सुद्धा अप्लाय करू शकतात. ॲप्लिकेशनचा फॉर्मॅट इथे दिलेला आहे. या फॉर्मचा फॉर्मॅट तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध करून दिला जाईल. तसेच या फॉर्मची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. फॉर्मॅट ऑफ ॲप्लिकेशन इथे दिलेला आहे. स्वतःचा पासपोर्ट साईज रिसेंट कलर फोटोग्राफ इथे चिटकवायचा आहे आणि साईन अक्रॉस त्याच्यावरती साईन करायची आहे. पोझिशन अप्लाइड फॉर इथे पोस्टचं नाव लिहायचं आहे. सिलेक्टेड स्टेशन्स देखील इथे दिलेले आहेत. या जागा कुठे भरल्या जाणार आहेत तर सुरुवातीला ह्या जागा देहराडून आणि चंदीगड एअरपोर्टवरती भरल्या जाणार आहेत. त्यानंतर उमेदवारांचं भारतभर कुठेही पोस्टिंग होऊ शकतं. सिलेक्टेड स्टेशन, जे स्टेशन तुम्ही निवडलेलं आहे ते लिहायचं आहे. एम्प्लॉयमेंट रजिस्ट्रेशन नंबर तुमच्याकडे असेल तर तो लिहायचा आहे. फुल नेम, स्वतःचं पूर्ण नाव, वडिलांचं नाव, डेट ऑफ बर्थ, प्लेस अँड स्टेट ऑफ बर्थ, ॲड्रेस फॉर कॉरस्पॉन्डन्स, पत्रव्यवहाराचा पत्ता, पिनकोड, स्टेट, टेलिफोन नंबर, मोबाईल नंबर, ईमेल ID, जेंडर, मॅरिटल स्टेटस, मॅरिड किंवा अनमॅरिड तुम्ही असाल तर त्याविषयीचे डिटेल्स इथे भरायचे आहेत. त्यानंतर नॅशनॅलिटी, रिलिजन, मदर टंग, पॅन नंबर, आधार कार्ड नंबर, वेदर SC/ST, OBC, EWS जनरल कॅटेगरी, एक्स सर्व्हिसमॅन, वेदर फॉर्म पोलीस सर्व्हिस. एज्युकेशनल क्वालिफिकेशन इथे लिहायचं आहे. 10वी, 12वी, डिप्लोमा, ITI, NCTVT कोर्स, ग्रॅज्युएट डिग्री, पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री, BE, MBA यापैकी जे तुमचं क्वालिफिकेशन असेल त्याविषयीचे डिटेल्स भरायचे आहेत.
फ्लुएन्सी इन लँग्वेजेस, कोणती भाषा तुम्हाला येते? इंग्लिश, हिंदी, लोकल, मदर टंग, अदर. यामध्ये रीड, स्पीक, राईट, वाचणे, बोलणे आणि लिहिणे. या ठिकाणी जे तुम्हाला येतं त्या ठिकाणी एक्सची साईन करायची आहे. वर्क एक्सपिरियन्स तुम्हाला असेल तर त्याविषयीचे डिटेल्स इथे भरायचे आहेत. त्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स तुमच्याकडे असेल तर त्याविषयीचे डिटेल्स भरायचे आहेत. डिमांड ड्राफ्टचे डिटेल्स भरायचे आहेत. 500 रुपयाचा डिमांड ड्राफ्ट काढायचा आहे आणि तो सोबत घेऊन जायचा आहे. रिलेटिव्स वर्किंग इन AI एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड ऑर इट्स सिस्टर कंपनीज, जर तुमचे रिलेटिव्स नातेवाईक ह्या कंपनीमध्ये काम करत असतील तर त्यांचं नाव, पद आणि तुमचे त्यांच्याशी असलेले रिलेशन याविषयीचे डिटेल्स इथे भरायचे आहेत. डिक्लेरेशन फॉर्म दिलेला आहे. प्लेस, डेट आणि सिग्नेचर करायची आहे. या पेजवरती येऊन उमेदवारांनी करिअर्सवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी रिक्रुटमेंट ऑप्शन आहे. या ठिकाणी ॲडव्हर्टाइजमेंट दिलेली आहे. देहरादून आणि चंदीगड या ठिकाणी या जागा भरल्या जाणार आहेत. या पेजवरती येऊन उमेदवारांनी संपूर्ण ॲडव्हर्टाइजमेंट केअरफुली वाचून घ्यायची आहे आणि त्यानंतर पुढची प्रोसेस करायची आहे. तर खूप चांगली संधी चालून आलेली आहे. जे उमेदवार परफेक्टली एलिजिबल आहेत त्या उमेदवारांनी या पदासाठी जरूर अर्ज करा. जे उमेदवार या पदांसाठी अर्ज करतील त्या सर्वांना हा जॉब मिळावा ही सदिच्छा. तुम्हाला सर्वांना बेस्ट विशेष. थँक्यू व्हेरी मच.